तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी, आज 14 तारीख आहे, सकाळी सकाळी पाऊस पडतोय आणि आता आम्ही बाहेर पडणार होतो. पावसाचं वातावरण दिसतंय. थेंब थेंब गळतंय, बघू शकता. मित्रांनो, काय झालंय, सकाळी सकाळी पाऊस पडायला लागलेला आहे. आता आपण जाणार होतो पोंबुर्ल्यात, म्हणजे आपल्या बहिणीकडे. तर आता बघूया, 7:15ची गाडी आहे आणि इकडे पाऊस पण थेंब थेंब गळतोय, बघू शकता तुम्ही. आता बघूया कसं काय जाणं आहे ते. आपलं पाठीमागं घर आहे, आपण दाखवलं नाही. हा पुढचा रूम आहे आपला आणि आपला हा रूम आहे. तर बारक्या पावडरचा डब्बा घेऊन बसलेला आहे. पोचलोय खारेपटणला आणि खारेपटण बस डेपो इथे आहे. माझ्यावर आहे छोटू, बघू शकता. तो काय एका जागेवर राहत नाही. आणि आपण आता बाजारात फिरतोय. बघू शकता खारेपटण एस टी बस डेपो, बघू शकता. खूप भारी, लय भारी. मित्रांनो, आपली 8:45ची गाडी, ती काय अजून आले नाही. भलत्या गाड्या येत आहेत. तर बघू शकता, ही दुसरीच गाडी लागलेली आहे. खारेपटण वृंदावन, त्याच्या बाजूला वेंगुर्ला रत्नागिरी. आपली गाडीचा काही पत्ता नाही, थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे. पाठीमागं बघू शकता 3 गाड्या. फायनली आम्हाला गाडी भेटलेली आहे आणि छोटूला इथं भूक लागली आहे. सकाळी 6 वाजता. इकडे बघ, इकडे बघ, इकडे नाही, खाण्यासाठी टायमाचं भूक लागली. फायनली घरी पोचलेलो आहे आणि इकडं तो आमचा पांढऱ्या बोक्यासारखा दिसते. हा चकलू टकलू चकलू बघा, आई झवली मला. बघा घर, भाऊजी, आई, वहिनी, तर बाय. त्या स्पेशल फणसाची भाजी बनते, बघू शकता तुम्ही. ताई, फणसाची भाजी स्पेशल मुंबईच्या लोकांना बनते, मस्त. इकडं पाठीमागची बाजू आहे, केळीची झाडं. केळी कुठं दिसत नाहीत. आणि इकडं हे कढीपत्त्याचं झाड आहे, लय भारी. आणि अननसचं पण झाड आहे, बघू शकता तुम्ही. इकडे कसं वाटतंय लेकीच्या गावाला येऊन तुम्हाला? हा, काय वाटत म्हणजे छान वाटतंय? कसं वाटतंय? हा, हेच रावसा वाटतंय. हा, चांगलं वातावरण, पण काय चांगला पाहिजे माणूस. हा, गाडी येत नाही तर नुसता सगळं दुखता मला आणि हवाही लागता. रात मी 2 गोळी खाल्ले की माझे 2-3 दिवस संडासला नाही होत. आता माझे ही आहे विहीर, खूपच खोल नाही आहे पण पाणी भरपूर आहे त्याच्यात, लय भारी.
इकडं पोपईन, नारलीन, फणसाचं झाड पण आहे, मस्त उभं गेलंय. केळी, इकडे समोर फणसाचं झाड, हे व्हाळ आहे. भावाजी इकडे चिरे लावतात. मित्रांनो इकडं वहिनी काहीतरी भासते. कमेंट मध्ये मला सांगा काय आहे, कमेंट मध्ये सांगा. मस्त आहे. निसर्गरम्य पोंबुर्ले बघू शकता तुम्ही. एकदम लय भारी, एकदम मस्त जागा आहे. एकदम टेन्शन नाही एका साईडला, लय भारी. पण आलोय फेरफटका मारायला निसर्गरम्य पोंबुर्ले. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता इकडे होळीचे खेळ चालतात. आता आपण तिकडे जाणार आहोत आणि खूपच भारी शांत वातावरण. आपल्या जुवाटीपासून भरपूर लांब आहे. आणि सावंतवाडी वनपरिक्षेत्र कणकेरोही जंगल प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा. इकडे हे भेटू शकतात म्हणून ते बॅनर लावलेलं आहे. आणि इकडे बघा खूप भारी देऊळ आहे. इकडे बैठक स्थान, इथं पालखीची व्यवस्था होते. आणि इकडे मंदिर आहे खूप भारी. आणि तिकडे ती पोंबुर्ले शाळा लहान मुलांची 7वी पर्यंत आहे. इकडे हे मंदिर आहे. खूपच मस्त जागा आहे. प्राथमिक शाळा इकडे मुलांसाठी पण खेळायला आहे, खूप भारी. मित्रांनो इकडं बबलू भाकरी भाजतोय आणि बाय शेकते. चुलीवर भाकरी भाजायची मजाच वेगळी. आणि बबलूला तर काम करायची आवडच आहे, जेवण बिवण बनवायची. त्याला आपण विचारूया कसं वाटतंय ते. कसं वाटतंय बबलू? मस्त. आणि बाय मस्त वाटता. आणि मित्रांनो मागे आपण बोललो होतो यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर दोघे पास झालेले आहेत. आणि बबलूला आपल्या 82% भेटलेले आणि बायला 55%. आणि दोघे उत्तीर्ण झालेले आहेत 10वीच्या परीक्षेत. बबलू एवढे टक्के भेटण्याची अपेक्षा नव्हती ना? नव्हती. तर त्यांचा रिझल्ट 8 तारखेलाच लागला आहे 11:30 वाजता. त्या दिवशी आपण लग्नाच्या गडबडीत होतो त्याच्यामुळे नाही. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि बघू शकता मस्त असं काम चाललंय त्यांचं, भाकऱ्या भाजतात. इकडे बघा दोघांनी. बाय मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजले 7. आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. माझ्यावर आहे छोटू, बघू शकता. छोटूला इथं खूपच चांगलं वाटलं. सगळे इथं तयारी चालू आहे सामान भरायचे. छोटू तयार झालं आहे, बहिणी बी, आई बी, भाई बी. बोल काहीतरी बोल. बघू शकता बारक्या इथं खूपच खुश आहे, कारण त्याला तिकडे लादीवर झोपायसाठी भेटतंय. बबलू बाय आई. काय आलं रे छोट्या? काय आलं? घरी चालला झाला फिरून. आता ही गाडी कुठे गेली?
पुढे जाणार ही कुठची आहे बागवाडीत येणार आहे की बघू शकता पूर्ण फॅमिली एक साथ आहे. बारक्या वहिनी, आई, बाय सगळे आहेत. तर बारक्या आपली 10 मिनिटात गाडी येईल. आपण निघालोय घरी जाण्यासाठी. मी घेऊन निघालोय छोटूला. तर आत्ताच एक गेस्टी आपली वरती गेली, ती 10 मिनिटात लगेच येते. तर आपण बारक्यालाच सांभाळूया. बघू शकता बारक्या एसटीची वाट बघतायत. सामान पण भरपूर आहे. अरे रे रे रे. मित्रांनो, आपल्याला गाडी भेटलेली आणि आपण निघालोय आपल्या आजूबाजू गावाला. मित्रांनो, आपण पोचलोय हातीवला फाट्याला. मुंबई इकडे आहे, पणजी इकडे, इकडे बाय स्टॉपवर आपण आलेलो. बारक्याला झोपा भरलेल्या इथून आपला जुवाटी ह्या साईडला जाण्यासाठी. बबलो, ए बबलू, बघू शकता तिकडे एक बाई बसली आहे. आई तिला भेटायला चालली आहे. ती बघा, मला झूम करून दाखवतो. ही बघा, आता तिकडे जाऊन विचारेल तिला. बघा, ती बघा पोचली. ती बघा सगळे विचारपूस करते, कुठून आलात, काय आलात. बघू शकता तुम्ही. ती बघा, हां बघा विचारपूस करते.